मासिक पाळीच्या रजेची सक्ती केल्यास महिलांना नोकरी मिळणं कठीण होईल असं म्हणत सुप्रीम कोर्टाने या संदर्भातील दाखल याचिका फेटाळली आहे। मासिक पाळीशी संबंधित शारीरिक त्रासाचा विचार करून महिला कर्मचाऱ्यांना पेड पिरियड लीव्ह म्हणजेच मासिक पाळीच्या वेळी पगारी रजा देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने ऐकण्यास नकार दिला आहे। महिलांना इतकं कमकुवत समजू नका। तुमची ही मागणी ऐकायला जरी योग्य वाटत असली तरी ती अंतिमतः महिलांचं नुकसान करणारीच आहे। जर पगारी रजा अनिवार्य केली तर कंपन्या महिलांना नोकरी देण्यास विचार करतील। अशा याचिकांमुळे महिलांच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील MR शमशाद यांनी युक्तिवाद केला की केरळ सरकारने शाळांमध्ये अशी व्यवस्था लागू केली आणि अनेक खासगी कंपन्या स्वतःहून अशा रजा देत आहेत। त्यावर न्यायालयाने उत्तर दिलंय की जर एखादी कंपनी स्वेच्छेने रजा देत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु जर आम्ही कायद्याने याची सक्ती केली तर न्याय व्यवस्था किंवा सरकारी नोकऱ्यांमध्येही महिलांना प्राधान्य दिलं जाणार नाही। यामुळे महिलांचं करिअर संपुष्टात येऊ शकतं। मासिक पाळी ही काही वाईट घटना नाही। अशा मागण्यांमुळे समाजात असा संदेश जातो की महिला कमकुवत आहेत, जे चुकीचं आहे। सरकार यावर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ शकतं, परंतु न्यायालय यात सक्तीचा आदेश देऊ शकत नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलंय। सुनावणी दरम्यान जस्टिस जॉयमाला बागची यांनी नमूद केलं की संकल्पना चांगली असली तरी ज्यांना पगारी रजा घ्यायची आहे त्या नियोक्त्यांच्या मानसिकतेचाही विचार करणं आवश्यक आहे। न्यायालयाने म्हटलं की याचिकाकर्त्याने आधीच सरकारला या संदर्भात निवेदन दिलंय। आता केंद्र आणि संबंधित राज्य सरकारने सर्व भागधारकांशी चर्चा करून यावर धोरण ठरवावं। न्यायालयाने या याचिकेबाबत बोलताना म्हटलंय की मासिक पाळी ही काही वाईट घटना नाही। अशा मागण्यांमुळे समाजात असा संदेश जातो की महिला कमकुवत आहेत आणि ते चुकीचं आहे। सरकार यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ शकतं, परंतु न्यायालय यात सक्तीचे आदेश देऊ शकत नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलंय।